नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आता 28 नोव्हेंबर 2025 शुक्रवार या दिवशी आपल्या श्री गुरुदेव दत्त महाराजांचा, आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा अखंड नाम जप यज्ञ सप्ताह प्रारंभ होत आहे. सप्ताह सुरू होत आहे. आता दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी आपल्या श्री गुरुदेव दत्त महाराजांची जयंती असते आणि या निमित्तानेच हा सप्ताह दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी सुरू झालेला असतो. आता हा जो काही सप्ताह आहे, या सप्ताहात म्हणजे आपले गुरु माऊली वेळोवेळी सांगत राहतात की जो कोणी व्यक्ती या सप्ताहात गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करेल तर त्याची जी काही मनोकामना असेल किंवा त्याचे जे काही दुःख असतील किंवा त्याला काही मानसिक त्रास असेल किंवा मग त्याचा काही आर्थिक प्रॉब्लेम असेल, अशा अनेक समस्या जसं की पितृदोष वगैरे अशा बऱ्याच काही व्यक्तींच्या समस्या असतात. तर ह्या ग्रंथाने या समस्यांचं नक्कीच निरसन होतं आणि याचा अनुभव खूप साऱ्या स्वामी भक्तांना आलेला आहे. माझी अशी इच्छा आहे स्वामी भक्तांनो की तुम्ही सुद्धा जे कोणी नवीन असतील त्यांनी सुद्धा श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण एकदा नक्की करून बघा. तुमच्या जर मनात काही प्रश्न असतील, काही समस्या असतील किंवा काही मनोकामना असेल तर तुम्ही या ग्रंथाचं जर पारायण केलं तर तुम्हाला याचा खरंच 7 दिवसातच खूप छान असा अनुभव येईल. तर आता हे जे काही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं असतं तर पुष्कळ महिला म्हणजे फक्त गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला खूप सारे नियम आहे असं ऐकूनच त्या पारायण करायला धजावत नाही आणि त्यामुळे त्या अध्यात्मात त्यांची म्हणावी तशी प्रगती होत नाही, त्यांच्या समस्या मार्गी लागत नाही. तर बघा, आपल्याला यासाठी खूप काही असं घाबरून जाण्याची गरज नाही किंवा खूप कडक नियम आहेत असं काही नाही आहे. काही ठराविक असे नियम आहे जे की आपण अगदी म्हणजे मनापासून जर पाळले तर ते काही कडक वगैरे असं म्हणता येणार नाही. ते आहे ते जर आपण पाळले तर नक्कीच आपल्या समस्येचं निरसन होऊ शकतं, परंतु ते आपण पाळू शकतो. असं तर काही नाही की ती गोष्ट आपल्यासाठी अशक्य आहे, असं काही नाही. ती गोष्ट आपण जर ठरवलं तर नक्कीच पाळू शकतो. आणि म्हणूनच आपण जे छोटे छोटे जे काही नियम आहे तर ते नियम कोणते आहे गुरुचरित्र ग्रंथासाठी तर तेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण ज्या काही नवीन महिला किंवा नवीन पुरुष मंडळी असेल त्यांनी सुद्धा जर त्यांच्या काही समस्या असेल, काही मनोकामना त्यांना पूर्ण करायची असेल तर त्यांनी नक्की करून बघावं अशी माझी इच्छा आहे. आणि त्यांना काय अनुभव येतो हे सुद्धा त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगावं. तर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण जे आपल्याला करायचं असतं ते आता जो काही सप्ताह आहे दत्त जयंती 4 डिसेंबरला आहे आणि दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सप्ताह सुरू होत आहे. तर याच काळामध्ये तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण सुरुवात करायची आहे. तर आता आपण पहिले याच्यासाठी काय नियम आहे ते बघूया. तर मी तुम्हाला वाचून दाखवते जे काही नियम आहे ते. बघा, पहिला नियम असा की श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी, कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे. दुसरा नियम कसा आहे की श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 1 गाय व 4 कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा. तुम्हाला काय करायचंय, आता ज्या दिवशी पारायण करायचं आहे त्या पारायणाच्या आदल्या दिवशीच तुम्हाला 1 गाय आणि जे काही 4 कुत्रे असतील त्या 4 कुत्र्यांना पोळीचा नैवेद्य घालायचा आहे. आपण बघा छोटी पोळी नैवेद्यासाठी बनवतो, ती जी काही पोळी आहे ती 4 कुत्र्यांना आणि गाईला तुम्हाला खाऊ घालायची आहे. आता बऱ्याच वेळा असा प्रसंग येतो की नेमकं आपले श्री गुरुदेव दत्त महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे दोघं एकच आहे, ते आपली इतकी परीक्षा बघतात की आपल्याला गल्लीत कुठे कुत्रेच सापडत नाही किंवा मग दिसतच नाही किंवा गायही दिसत नाही. अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय, रस्त्याच्या कडेला एखाद्या रिकाम्या प्लॉटवर वगैरे 4 कुत्र्यांच्या नावाने तुम्हाला 4 नैवेद्य ठेवून द्यायचे आहे आणि एका गायीच्या नावाने तुम्हाला तो नैवेद्य गायीचा खाऊ घालायचं असेल. जर गाय असेल तर खाऊ घाला, नसेल तर तिच्या नावाने रस्त्याच्या कडेला एका साईडला कुठेतरी ठेवून द्या. असं केलं तरी चालतं, कारण बऱ्याच वेळा ही समस्या येते की आपल्याला जेव्हा इतर वेळेस अनेक कुत्रे दिसतात पण जेव्हा पारायण करायचं त्याच वेळेस आपल्याला कुत्रे दिसत नाही, तर त्यावेळेस तुम्ही असं केलं तरी चालेल. त्यानंतर श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे.
वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र व एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्वशीर्ष पोथी अथर्वशीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी। आता गुरुचरित्र ग्रंथाचे जे काही तुम्हाला वाचन करायचे आहे हे वाचन तुम्हाला पूर्वेला किंवा उत्तरेलाच तोंड करून करायचे आहे, बाकी इतर दिशेला तुम्हाला तोंड करून वाचन करायचं नाहीये। आणि त्याच बरोबर तुम्हाला काय करायचं आहे, श्री दत्त महाराजांच्या फोटोची आणि पोथीची तुम्हाला पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर एक माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सुद्धा एक माळ जप करायचा आहे आणि श्री गणपती अथर्वशीर्ष वाचायचं आहे, नंतरच पोथी वाचण्यास सुरुवात करायची आहे। गणपती अथर्वशीर्ष तुम्हाला आपल्या स्वामी समर्थ महाराजांचं जे काही नित्यसेवा पुस्तक आहे तर त्या नित्यसेवा पुस्तकात तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष हे मिळून जाईल। त्याचबरोबर श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे 3 ते सायंकाळी 4 या दरम्यान करावे। दुपारी 12 ते 12:30 ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद करावे। आता तुम्ही श्री गुरुचरित्र ग्रंथाचं जे काही पारायणाचं वाचन आहे ते तुम्ही पहाटे 3 वाजेपासून सुरू करू शकता तर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हे वाचू शकतात। आणि दुपारी जे काही 12 ते 12:30ची वेळ आहे ही मात्र तुम्हाला कटाक्षाने टाळायची आहे, कारण यावेळेस आपल्या श्री गुरुदेव दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते आणि म्हणूनच या वेळेत तुम्हाला पारायण करायचं नाहीये। मग याच्यासाठी काय करायचं, शक्यतो एका बैठकीतच पारायण पूर्ण केलेलं कधीही चांगलं। आता बऱ्याच बायका म्हणजे 12 वाजेपर्यंत करतात आणि उरलेलं 12:30 नंतर करतात, ती त्यांची इच्छा। पण आतापर्यंत मी जे पारायण केलेलं आहे ते मी एका बैठकीतच पूर्ण केलेलं आहे। हे बघा, आपल्याला जर आपली मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहे तर त्यासाठी आपल्याला सुद्धा काही त्याग हा नक्कीच करावा लागतो आणि त्यासाठीच शक्यतो जर आपण थोडासा त्याग केला, आपण एकाच बैठकीत जर पारायण पूर्ण केलं तर बरं असतं। आणि म्हणून शक्यतो आता खूप लवकर नाही पण कमीत कमी तुम्ही 6ला जरी वाचायला सुरुवात केली तरी साधारण तुमचं 10:30-11 पर्यंत पारायण पूर्णपणे वाचून होऊन जातं, जेणेकरून तुमच्यावर 12 ते 12:30 या दरम्यान पारायण स्किप करण्याची वेळ येणार नाही। आणि आता जर काही महिलांना नसेलच शक्य, जास्त वेळ बसवत नसेल, असे काही त्यांच्या समस्या असतील तर त्यांनी 12 पर्यंत वाचून 12 ते 12:30 या ही वेळ स्किप करून पुन्हा 12:30ला जे काही राहिलेलं पारायण आहे, जे काही अध्याय आहे त्या ते पुन्हा वाचू शकतात, काही तसा प्रॉब्लेम नाही। पण एका बैठकीत केलेलं कधीही चांगलं असतं। त्यानंतर तुम्हाला श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परान्न घेऊ नये। आपली आई, पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही। उपवास करू नये। दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा। काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही। आता गुरुचरित्र ग्रंथाचं जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा परान्नाला फार महत्त्व दिलेलं आहे, म्हणजे परान्न आपण कधीही खाऊ नये, दुसऱ्याच्या घरचं अन्न जे काही दिलेलं असतं, कारण असं म्हणतात की मग आपलं जेवढं काही पुण्य आहे ते त्यांना लागू पडतं आणि मग आपली जी काही समस्या आहे ती लवकर सुटत नाही। यासाठी जर तुमची आई असेल, बहीण असेल किंवा पत्नी असेल, तिने जो काही स्वयंपाक बनवलेला असेल तर तो स्वयंपाक तुम्ही नक्की खाऊ शकतात। आणि एक वेळ तुमच्या समजा असा काही प्रसंग आलेला आहे की तुम्ही कुठेतरी बाहेर आहात आणि आता तुम्ही म्हणजे घरचा स्वयंपाक नाही खाऊ शकत, अशा वेळेस तुम्ही एका शुद्ध शाकाहारी खानावळीमधून एक साधी भाजी, पोळी भाजी, चपाती असं मागून तुम्ही खाऊ शकतात। त्याचबरोबर आता काय करायचं तुम्हाला, श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये, स्वतःच्या हाताने दाढी करावी। तसेच या काळात चामड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे। श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे। आता आपण जेव्हा श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणार असू तर हे जे काही 7-8 दिवस आहे, म्हणजे साधारण 8 दिवस तुम्हाला कडक ब्रह्मचर्याचं पालन हे नक्की करायचं आहेच। हे करणार असेल तरच तुम्ही पारायणाला सुरुवात करा, नाहीतर नाही पारायण केलं तरी चालेल, कारण हा अतिशय कडक नियम आहे, हा तुम्हाला पाळावाच लागेल। ब्रह्मचर्याचं पालन करणं तुम्हाला अतिशय गरजेचं आहे। त्याचबरोबर जे काही पुरुष मंडळी आहे त्यांनी जी काही दाढी करायची आहे ती त्यांनी घरच्या घरीच स्वतःच्या हाताने करायची आहे आणि रोज दाढी करायची आहे। आणि त्याचबरोबर पायामध्ये चामड्याच्या चप्पल ऐवजी महिलांनी व पुरुषांनी दोघांनीही आपली जी काही स्लीपर असते, पॅरागॉनची वगैरे जी काही असेल ती स्लीपर वापरलेली चांगली, परंतु चामड्याचं काही वापरू नये, जसं की कमरेचा बेल्ट किंवा पायातली चप्पल या गोष्टी त्यांनी चामड्याच्या वापरू नये। त्याचबरोबर श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस
जाऊ नये. स्वतःच्या कुटुंबात जर मृतशौच आले किंवा जनन शौच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्या कोणाकडून पूर्ण करून घ्यावे, अर्धवट सोडू नये. श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळीविषयक अशौच सांभाळावे, वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे. आता हा नियम कसा आहे माहिती का, जर आता मृत शौच म्हणजे काय, जर एखाद्या ठिकाणी कुणी वारलेलं आहे, कुणी एक्सपायर झालं, तर अशा ठिकाणी तुम्ही जर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करताय आपल्या स्वतःच्या घरी आणि अशी वेळ आली तुमच्या नातेवाईकांपैकी किंवा भाऊ बंद कुठं, तर अशा ठिकाणी तुम्हाला स्वतःला जायचं नाहीये. तेवढे 13 दिवस तुम्हाला टाळायचे आहेत. त्याच्या कशालाच जाऊ नका, 5व्याला जाऊ नका, 10व्याला जाऊ नका किंवा 13व्याला जाऊ नका. यासाठी काय करायचं, ही वेळच तुमच्यावर ना येऊ यासाठी तुम्ही जर गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणार असाल ना, तर एकदा आधी तुम्ही आपल्या महाराजांच्या मंदिरात केंद्रात नक्की जाऊन या. तिथे नारळ खडीसाखर अर्पण करून महाराजांना असा संकल्प बोलून दाखवा की असं असं मी गुरुचरित्र ग्रंथाचं 7 दिवसाचं पारायण करणार आहे, तर त्यामुळे आमच्यावर कोणतंच विघ्न माझ्या पारायणात येऊ नका. माझं संपूर्ण पारायण अगदी तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या. असं जर तुम्ही महाराजांच्या समोर प्रार्थना करून आले ना, तर नक्कीच महाराज, मला असं वाटतं की तुमच्या याच्यात कुठलंच विघ्न येऊ देणार नाही आणि अशा काही घटनाही घडणार नाही. आता समजा असं काही अशौच तुमच्याच घरात जर आलं, काही मृत शौच म्हणजे तुमच्या घरात काही केस घडली, कुणी एक्सपायर झालं, म्हातारी व्यक्ती वगैरे किंवा कुणी, तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं, हे जे तुम्ही पारायण करताय तर ते तुम्हाला इतर दुसऱ्या कुठल्या तरी मुलीकडून किंवा मुलाकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला ते पूर्ण करून घ्यायचं आहे. हे पारायण तुम्हाला अर्धवट सोडायचं नाहीये. तर अशा प्रकारे तुम्हाला हा नियम पाळायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घरात जर एखाद्या म्हणजे जी काही महिला असेल तिला जर अचानक मासिक पाळी आली आहे, तर अशा वेळेस तुम्हाला कटाक्षाने ते दिवस खूप कडक पाळायचे आहे. त्या व्यक्तीला शक्यतो तुमच्या देवघराच्या रूमकडे येऊ द्यायचं नाहीये आणि वेळोवेळी तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे ग्रंथावर. त्याचबरोबर सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचावे. तुम्हाला काय करायचं आहे, रोज सकाळी व संध्याकाळी पोथीला नैवेद्य दाखवायचा आहे. जी तुम्ही भाजीपोळी खाल तो तुम्हाला नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला आता जेव्हा तुम्ही झोपणार आहे, आता 10 वाजता झोपणार आहे, तर साधारण तुम्ही 9:30 वाजता विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचायचं आहे. हे वाचल्याने काय होतं, तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ वाचताना ज्या काही तुमच्याकडनं चुकून काही चुका झालेल्या असतील तर त्या तुमच्या माफ होऊन जातात आणि म्हणूनच तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र म्हणायचं आहे. तर अशा प्रकारे हे तुम्हाला नियम पाळायचे आहे. मांडणी काही नाही, मांडणी अगदी सोपी आहे. म्हणजे एक आपलं ती जागा पुसून वगैरे फरशी पुसून त्याच्यावर चौरंग मांडायचा आहे. चौरंगावर तुम्हाला लाल किंवा पिवळा कपडा अंथरायचा आहे आणि त्याच्यावर आपले दत्तगुरु महाराजांची मूर्ती ठेवायची किंवा फोटो ठेवायचा. त्याचं व्यवस्थित पंचोपचारी पूजा करायची आहे आणि अशा प्रकारे मग तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथाचं वाचन सुरू करायचं आहे. आता गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन सुरू कसं करायचं ते तर मी तुम्हाला सुरुवातीच्या नियममध्ये सांगितले. गणपती अथर्वशीर्ष, गायत्री मंत्र आणि स्वामी समर्थ महाराजांची एक माळ असा जप करून तुम्हाला ते सुरू करायचं आहे. सुरू करताना जो काही पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी तुम्हाला अध्याय 1 ते 9 वाचायचे आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अध्याय 10 ते 21 वाचायचे आहे. तिसऱ्या दिवशी अध्याय 22 ते 29 वाचायचे आहे. चौथ्या दिवशी अध्याय 30 ते 35 वाचायचे आहे. 5व्या दिवशी अध्याय 36 ते 38 वाचायचे आहे. 6व्या दिवशी अध्याय 39 ते 43 वाचायचे आहे आणि 7व्या दिवशी अध्याय 44 ते 53 वाचायचे आहे. अशा प्रकारे 7व्या दिवशी तुम्हाला जे काही तुमचे अध्याय असेल ते संपूर्ण होतील आणि 8व्या दिवशी तुम्हाला या पारायणाची सांगता करायची आहे. म्हणजे तुम्हाला एक जोडपं जे कोणी असेल ब्राह्मण वगैरे किंवा तुमच्या नात्यागोत्यातलं कोणी जोडपं असेल त्याला तुम्हाला जेवू घालायचं असेल तर जेवू घाला. तुमची इच्छा असेल तर, म्हणजे मी तर साधारण असंच करते. आणि जर नसेल शक्य तर तुम्ही एका केंद्रामध्ये जाऊन आपल्या यथाशक्ती दानधर्म करू शकता, केळी अर्पण करू शकता आरतीला किंवा मग काही पैसे दानपेटीमध्ये तुम्ही टाकू शकतात, असंही करू शकतात. किंवा एक जोडपत जीव घालून दिलं तर कुठेतरी असं आपलं पारायण सार्थकी झालं असं मनाला वाटतं आणि त्यामुळे असं केलेलं कधीही चांगलं. तर अशा प्रकारे तुम्हाला पारायणाची सांगता करायची आहे. तर सांगतेच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी 10:30 वाजता आरती करायची आहे आणि श्री दत्त महाराज, श्री कुलदेवता, श्री स्वामी समर्थ महाराज व श्री एक नैवेद्य तुम्हाला श्री गुरुचरित्र ग्रंथाकरता नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. आणि ग्रंथाचा जो काही नैवेद्य आहे तो गाईला खाऊ घालायचा किंवा मग स्वतः घ्यायचा व मगच आपण भोजन
करायचे आहे. आता आपण हे जे काही श्री गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करतो त्याचबरोबर एक नियम हा पण आहे की आपली जी काही नित्यसेवा आहे ती नित्यसेवा मात्र आपल्याला सोडायची नाही. जसं की सेवेमध्ये आपले गुरुमाऊली आपल्याला सांगतच असतात की 3 अध्याय आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करणं अनिवार्य आहे. त्यामुळे ते सुद्धा आपल्याला करायचंच आहे. उलट आपण जर नित्यसेवा केली ना तर आपल्याकडनं महाराज हे जे काही पारायण आहे ना ते अगदी इझिली करून टाकतील, की म्हणजे आपल्याला स्वतःला सुद्धा समजणार नाही. बऱ्याच जणांना पारायण करणं म्हणजे खूप मोठं असं एकदम संकट वाटतं का बापरे माझ्याकडनं होईल का. परंतु जर तुम्ही नित्यसेवा केली, महाराजांच्या 11 माळी जप केला तर नक्कीच महाराज तुमच्याकडनं हे पारायण कसं करून घेतील तुम्हाला समजणार सुद्धा नाही. तुमचे 7 दिवस कुठे निघून जातील ते सुद्धा तुम्हाला कळणार नाही. तर अशा प्रकारे हे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे. त्याचबरोबर आता खायचं काय ते हे बघा, गिलके, दोडके, बटाटा, कोबी, ह्या ज्या काही भाज्या आहे ह्या भाज्या तुम्ही खाल्ल्या तरी चालेल. ह्या ज्या काही फळभाज्या आहे त्या. आता ह्या भाज्या अगदी साध्या पद्धतीने बनवायच्या, म्हणजे थोडंसं तेल आणि नॉर्मल त्याच्यामध्ये मीठ आणि मिरची, बस एवढंच. बाकी कुठलाही काळा मसाला वगैरे हे वापरायचं नाही. जेवण अगदी सात्विक करायचं आहे. कारण आपण श्री गुरुदेव दत्त महाराजांचं जे काही श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत आहोत त्यात जर आपण जेवढं जास्तीत जास्त त्याग करू तेवढं जास्तीत जास्त फळ गुरुदेव दत्त महाराज आपल्याला देत असतात. आपण किती त्याग करतो या पारायणासाठी तेच ते बघत असतात. आणि आपल्याला झोपताना सुद्धा आहे ना आपल्याला गादीवर झोपायचं नाही किंवा पलंगावर झोपायचं नाही, तर खाली चटई आथरून आणि घोंगडी आथरून त्याच्यावर आपल्याला झोपायचं आहे. आणि ब्रह्मचर्याचं कडक पालन करायचं आहे. आणि जे काही आपण वापरणार आहोत झोपण्यासाठी आणि पांघरण्यासाठी त्या ज्या काही तुमचं ते काही घोंगडी वगैरे असेल ते आधी तुम्ही स्वच्छ धुवून आणि मगच वापरा. अशा प्रकारे तुम्हाला हे नियम पाळायचे आहे. तर तुम्हाला अजिबात म्हणजे झोप जर येत असेल तर तुम्ही चटईवरच खाली चटई अंथरून आणि घोंगडी अंथरून त्याच्यावरच झोपा, गादीवर झोपायचं नाही, असा गुरुचरित्र पारायण करतानाचा नियम आहे. तर हे सगळे नियम आहे, पण हे नियम इतके पण कठीण नाहीये की आपण करू शकत नाही. बघा आता आपली खूप मोठी समस्या आहे ती काही केल्या त्याच्यातून आपल्याला मार्ग दिसतच नाही. तर त्यासाठी आपल्याला केवळ 7 दिवस ब्रह्मचर्य आणि 7 दिवस खाली घोंगडीवर चटईवर झोपणं काही मोठं मुश्किल नाही असं मला तरी वाटतं. जर त्याच्याने आपला आयुष्यातला एवढा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल. आणि जेवण पण आपण भाजी पोळी जी काही बटाटा, गिलकं, दोडकं, कोबी ह्या ज्या काही भाज्या आहेत त्या आपण नक्की खाऊ शकतो. परंतु तुम्हाला जी काही चपाती वगैरे खायची असेल तर ती तुम्हाला 7ही दिवस चपातीच खायची आहे. म्हणजे त्यात भाकर ऍड करायची नाही, बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर, अशी वेगवेगळ्या धान्याची भाकर तुम्हाला खायची नाही. तुम्हाला कुठलं तरी 7 दिवस एकच धान्य ठेवायचं आहे. मग ते धान्य शक्यतो तुम्ही गहूच ठेवलं तर अतिउत्तम. गव्हाची चपातीच तुम्ही 7 दिवस खाल्ली तर फार बरं होईल. तुम्हाला भात खायचा नाही, कारण धान्य फक्त एकच खायला लावलेलं आहे. आणि त्याचबरोबर शेपूची मेथीची भाजी सुद्धा तुम्हाला त्यात ऍड करायची नाहीये. बाकी फळं मात्र तुम्ही खाऊ शकतात. तर असे खूप काही कठीण नियम नाहीये. तुम्ही दूध पोळी खाऊ शकतात, मिरचीचा ठेचा खाऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पण याच्यामध्ये तुम्ही खूप असे मसाले वगैरे घालून ह्या भाज्या बनवू नका. साधं फक्त नॉमिनल तेल, मीठ आणि मिरची एवढ्याच गोष्टी वापरायचा. कारण आपल्याला मसाल्यांचा, चटक मटक खाण्याचा, या सगळ्या गोष्टींचा त्याग करायचा आहे. चॉकलेट बिस्किट जे काही असेल ते आपल्याला 7 दिवस अजिबात खायचं नाहीये. तर अशा गोष्टींचा तुम्हाला त्याग करून हे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे. आता हा जो काही ग्रंथ आहे ना हा अतिशय म्हणजे अद्भुत दैवी शक्ती असलेला 5वा वेद मानलं गेलेला आहे. ह्या ग्रंथाला इतका छान अनुभव येतो ह्या ग्रंथाचा, त्याच्यामुळे दैवी शक्ती असलेला हा ग्रंथ आहे. आणि या ग्रंथाचं जर तुम्ही पारायण केलं तर नक्कीच तुम्हाला कुठेतरी असा अनुभव येईल का आपली जी काही समस्या आहे ती नक्की सुटलेली आहे. त्यामुळे मी अगदी तुम्हाला सगळ्यांना स्वामी भक्तांनो अगदी कळकळीने विनंती करते की तुम्ही हा चान्स आता सोडू नका. जो काही आता शुक्रवारी सप्ताह सुरू होत आहे त्या सप्ताहाला तुम्ही श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण एकदा तरी नक्की करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. मला तरी वाटतं तुम्हाला अनुभव आल्यानंतर मला पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज पडणार नाही. तुम्ही स्वतःहूनच पारायणाला बसाल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ असे लिहा.